लवकर ये व पिंके. लय टाइमपास करत नको बसू. हा रोजच्याच वक्ता रेशी ना माय तर म्हणजे उशीर गिशीर लागेल का? नाही बाई उशीर गिशीर नाही लागत. फक्त थोडस आता काय 5-10 मिनिटं इकडे तिकडे. आता टीचर काही देणार आहेत आम्हाला खायला मस्त. शेवटचा दिवस आहे ट्युशनचा म्हणून तर थोडासा उशीर लागू शकते ना. ओ पिंके चाललो किती उशीर लावून राहिली. चाललो लवकर. काय सांगताय ती मॅडम तर पहिलेच देऊन दिलं का? अरे बापरे किती थकलो. चाललं पट्टे चालणं. अव टीचरनं जर लवकरच देऊन दिलं पहिले दिलं तर मग काय करतात जाऊन का बसतं का अभ्यास करत माळे. चाललं लवकर. काय घातलं ते कायचे काही कशी दिसून राहिली तू पांढरा भूत. चपट्या केसाच्या बिना नाकाच्या जास्त हिडी जाऊ नको ना. लॉंग फ्रॉक आहे माझा चांगला दिसते. हा अंधे को भिक्षा देवा कोई एक दाना तो दे 2 दिन से भूखा हूं मैं असं म्हटलं ना तर नक्कीच तुला देतील. चांगला नाही पांढरी भूतीन म्हणून कोणी म्हणजे हात टाकून पाहून जाईल ते तुला भेटते पिंके. हे बाय लेकराला टीचरनं समोसा कचोरी काही वाटलं की तू फक्त त्याच्या पुढे असं करत लेकरात त्याचे समोसे कचोरी काय काही उचलं तर टाकून देतील पैतीन. आपण ते उचलून पाहून चालली. हा फायदा होते हाताला पांढऱ्या ड्रेसचा. भूतीन दिसतं भूतीन. किस्मतला चिटनसले इतका तो गुजात जो तुला किती वेळा सांगितलं मला कायचे काय म्हणायचं नाही म्हणून. जाय तू पुढे जाय खादोड्या खाय गोबरे. तू का शाळेत का शिकायला जातं का तू का ट्युशनले तू का अभ्यास करायला जातं का मला माहित आहे. एवढा नटून थटून काय चालला तर खायले. टीचरनं म्हटलं नाही शेवटचा दिवस आहे तुम्हाला पार्टी देतो तर चल ना मोठा. चपट्या नाकाचं बेण्या तोंडाचं धप्पू अभ्यासाचा कंदा येत नाही. शिल्लक बोलत राहते मला. मी लय सुंदर आव दिसायले. असं कोण म्हणते गलीतलं कुत्रा. जाणं रे वानेर तोंड्या जाणं. तू काऊन रे मांग मांग येतो तुला काय तुला माहित नाही का ट्युशन चालली जाय अगं तोंडाचं. माझ्याशिवाय तर पान नाही भागत. शिल्लक बोलत राहते नुसतं बोले. चाललं तुला माग मागे येतो ना मी. म्हणजे कसं छोट्या मोठे आले गेले भूत चिलट आई जोटीन छोटे मोठे असे पैतात ना तुले पाहून त्याला वाटत बापरे आपला मोठा बॉस आला मोठा भूत आला भूतों का राजा आ गया सफेद कपडे पहन के पिंकी भूतीन आ गई असं म्हणून पैतीन ना ते. मग मी येतो माग माग म्हणजे मला भेव नाही काही चकवा गिकवा पड्याचा. तुला वाटते की मी लयच म्हणजे तू मला लयच पट्ट त्याचा तो आला शिवाय मागे काय अडते काय खेटर पिंकटले. आता तुला सांगितलं ना चाल मग पुढे येतो मी तो माग माग. 2-4 भूत असल्या रस्त्यात अशा आजूबाजूला पैतात. तू दिसतं एवढी मोठी पांढरी भूतीन तर. दुकार तोंड्या उंदर तोंड्या बांधर तोंड्या. माघारी पाहुणे आले. आई वा आता आली मामा आले. चाली कोणाला पाहिजो हे पाणी नळ आलता वाटते लेके याच्या गावातला. लय पाणी सांडलं लेक रस्त्यानं. पाईपलाईन फुटलेल्या पाहिजो पडशील ये वजे. अरे का रे कुठे चालले रे पोट्टेवर. मामा तुझी बस मी सांगतो ना. मामा आमच्या ट्युशन मध्ये शेवटचा दिवस आहे ना म्हणून पार्टी आहे पार्टी. टीचर आम्हाला नाश्ता देऊन राहिले तरी चाललो आम्ही. नाही हो मामा पार्टी बी आहे पण पहिले ट्युशन बी आहे. याले फक्त खाणच दिसते अभ्यास दिसतच नाही याले कधी. माय कुठे चालली हो बाई पिंके. माय कुठे चालले रे माहितीच नाही होय काय. कुठे चालले रे लेकरो. आता ट्युशनला चाललो. मला तर बाईचा भाऊचा आवाज येऊन राहिला. सो तू बाई आले वाटतं बाई. आई वा आता आले ना. हो मला आवाजच आला बाई. हो माय आलो शियांचं. कुठे चालले बाई लेकराचे ट्युशनला चालले. मुरलीचं गेली का बाई गाडी. गाडीचीच तयारी चालू आहे. गाडीवर सामानच भरून राहिले. या ना भाऊ. हो येतो ना. जा रे लेकरो जा बाप्पा जा. तुमच्या काय ट्युशन आहे ना जा आरामशीर जा रे. भांडण नका करू. नाही मामा भांडण नाही करत आम्ही. हे एक भांडवडी फक्त. आता आमच्या ट्युशन मध्ये कोणी भांडण नाही करत. हे नाही एक नंबरची भान कुदळ आहे. काय सांगू मामा तुम्हाला. मी तर अन्यास आलो. माझं सांगत नाही जाऊ द्या उशीर होईल. तिकडे पार्टी आहे ना ट्युशनात. काय म्हटलं या ना मामा. काय नाही जा रे लेकरो जा बापू. हो आता येतो मी. 7 वाजता येतो. हो माय बाई ये जाय माय. डॉक्टर माय बाई काय तुमच्या ट्युशनात कार्यक्रम आहे का काही. तू बाई ते शेवटचा दिवस आहे ते मॅडम दिन आता काही काही चॉकलेट दिन हे लेकराला वाटून राहिलं पार्टी म्हणजे काय जेवण देते याची मॅडम याले. या घरा जा रे लेकरो जा बाप्पा जा तुम्ही. अरे
काकू कशा बोलता तुम्ही? शिबू शिबू बोला ना. असं मला जेवण देते का? काही चॉकलेट, एका चॉकलेट साठी एवढी मोठी तयारी करायला तरी पुरते का मला? पाना मला घडी करेल, ड्रेस मोडला ना, म्हणजे ड्रेसची घडी मोडली, घातला ना आत्या. मग माईन किती कल्ला केला, माई म्हणे तू वदरलाय तोच घाल. पण मी म्हणलं नाही, ट्युशन मध्ये इम्प्रेशन पडलं पाहिजे. मग एखादा समोसा शिल्लक भेटला तर भेटला. मग काकू म्हणतात की चॉकलेट दिन. चॉकलेट साठी एवढं मोठं ड्रेसची घडी मोडली का नाही ड्रेसची? जेवण आहे असं मला जेवण आहे. हा बोला, काय म्हणता? हा काय नाही बा, म्हटलं काय चालू आहे, काय करू राहील खुशी? खुशी झोपली. हाव गाव ते नाही तर गमत नाही आम्हाला. सुन झालं घर. आई म्हणे व खुशी नाही तर गमत नाही म्हणे. हो का? मग इकडे लय गमून राहिलं सगळे लेच. बापा लकी लय अरे किती लकी गेला नाही मामाच्या घरी. त्याचा मामा आलता घ्यायला पण गेला नाही. म्हणे माझी आत्या आली, माझ्याच बाळ आहे म्हणे, गेला नाही. त्याची आई गेली का? नाही वहिनी नाही गेली. त्या मोठ्या वहिनी दादा गेले, सचिन दादा गेला त्याच दिवशी गेला. मला आणलं दुसऱ्या दिवशी गेला. हो त्याची ड्युटी होती ना, ते श्रावणीचे ते क्लासेस सुरू होणार होते. हो ना हो का, हो असं बरं आहे बा. मग चांगलं आहे, मस्त चालू आहे एन्जॉय. आमचं इकडे सुरू आहे सकाळच्या पुढे संध्याकाळी खाणं. बरं आहे ना मग, चांगलं आहे ना मग. समजते ना मग गरम काय असते, थंड काय असते, हा सकाळचं काय असते, शिळं काय असते. चांगलं आहे. काही नाही बा, आपल्याला काही फरक नाही पडत. आपल्याला सगळं चालते, शिळं काय ताजं काय. उलट मी मस्त जात असतो बाहेर, जातो बाहेर, नाश्ता पाणी करून येतो. त्या दिवशी तर मी जेवायला गेलतो, तू असली की नाही तरी माझं डोकं खातं. कुठे गेले कायले गेले, घरीच करतो. आता मस्त एन्जॉय चालू आहे मला. मस्त फिरणं, मस्त. आजही जातो, पाहतो मी घरी काय मेळ आहे तर चला जातो बाहेर जेवायला. बरं आहे ना बाबा, मस्त एन्जॉय चालू आहे. करा आमचा इकडे एन्जॉय चालू आहे मस्त. कसा दिवस तीन कसा जाते समजते नाही. कोण ना कोणी येऊन बसते, काही ना काही बत्तच दिवस जाते. हाव का? खुशी कशी काय राहते मस्त. पाहिजे तिची काळजी घे. हा ऊन तपते, उन्हा गिन्हात नको उद्या जाऊ तिला कुठे. आमचं काही नाही बा, चालू आहे आता. बरं आहे बा, मग मजा आहे तुमची. हा जसं काय तुम्हाला तर सजाच आहे, आमची मजा आहे तर तुमची बी मजा चालू आहे ना. मस्त बाबा, हॉटेलात जाणं चालू आहे, खाणं चालू आहे, हिंडणं चालू आहे. बरं आहे. कायचं बरं बा, सारं बरं आहे. कधी येतं? काहून हॉटेलातलं खाऊन बोर झाले का? अरे बा, हॉटेलातलं एकच दिवस गोड लागते, शेवटी घरचीच आठवण येते. झाले ना बा, आता 4-5 दिवस झाले ना. तू असली की बरं राहते बा घरी. काय नाही तो काही खरं नाही आपलं. आता आपलं कसं आहे, एक मार्गी माणूस, त्याच्यानं आपल्याला काही बाकी काही समजत नाही. त्याच्यानं बरं राहते बा आपली खुशी घरी असली की. तू घरी असली की जरा बरं राहते म्हणून विचारून राहिलं बा. तसं काही नाही बा, राहायचं तर आपलं काही असं नाही की बा या असं काही नाही. राय तसं काही नाही. विचारलं फक्त ना कधी येतं काय येतं. येतो ना, 4-5 दिवसांनी येतो. इतक्या लवकर तर काही येत नाही. बाबा अजून 4-5 दिवस मग तर काही बोलाच लागत नाही बापा. घेतो मग आता एखाद्या हॉटेलवाल्याची भेट मी. पाहतो कोणी सापडलं की पडलं तर मेसवाली पाहू का नाही तर. मेसवाली? बापा पहा ना, कोण नाही म्हटलं. बरं ठेवतो मी, करील मग. बरं खुशी चांगला आहे ना, ते उठली की करतो. तिचा आवाज ऐकला तर बरं वाटते मग. बरं काळजी घे तिची. हा बरं ठेवतो. हो ठेवा, उठले की करीन मग. हो करजो. कोणाचा पाहुण्याचा होता का फोन? हा हो. काय म्हणतात, कधी येता? ते काय कधी येता सांगितलं आता 5-6 दिवस तर काही येत नाही म्हटलं. या माणसाचं तसंच राहते, आपण गेलंही नाही तर त्याचं याचं टुमणं लागते. तुमचा भाऊ बी तसंच आहे, आपल्याला ते पोचू देत नाही तर म्हणतात कधी येतं. मग घरी असले की एका परी दिले बोलायला टाईम नसते, आणि तिकडे माहेरी गेले की लय रस गळते मग त्याचा. अरे बरं बहिणी, मी काय म्हटलं, हे झाडाचं मला रोप देसान का? हे मस्त झालं बिचारा, या कुंडीत मोठं मोठं झालं. लागेल ना जराशी डांगिंग नेली तर. कोणतं हे का? माझी एक डांगी नेली टोचली तर तसंच लागते, काहीच नाही करावं लागत. तेच आपोआपच एवढं मोठं होते. मग पाणी टाकत राहायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. हो का? मध्ये जाणार मला अशा झाडं पडतात. बरं मला आठवण दे जा फक्त जायच्या वेळेस. मी नेनच, मला आवडलंय, मस्त झालं कुंडीवरून. हो अहो, मी आतून हे कुमुद काकूच्या करूनच आणली होती डांग. एवढी डांग आणली होती म्हटलं, बायकडे मोठी झाली. बरं म्या काय म्हटलं, नेचा आहे झाडे कापरी. पण म्या काय म्हटलं, ताई आता तुम्ही हा म्हटलं तर चालतात का माझ्या संग? मला ना साड्या घ्यायच्या बिचारा, तुमचा भाऊ काही माझ्या संग येत नाही. मला म्हणते जाय. आता मी एकटी जाऊन काय सुस्ती का? तुम्ही हात जाऊ म्हटलं दोघे जणी. मग तू बली घे जा, मला बी घेईन मी. मला साध्याच पाहिजेत एका बरी, अशा घरी घालायला पाहिजेत मला सेंटिटी. बरं जाऊ ना माय, त्यात काय. फक्त मग संध्याकाळच्या वेळेस जाऊ, जसं मग कसं दुपारी उन्हात मग खुशीचं नेलं तिला संगत उन्हाळा गिनाची भीती. हा चालते ना, काय काय हे पा गावातलाच ॲटो आहे ना, आणि आपण म्हटलं ना तर थांबते येतो. त्याला काही नाही, 100 रुपये शिल्लक दिले की थांबते येतो. हा डायरेक्ट दुकानाजवळ ॲटो नेऊन त्यातूनच बसून त्यातूनच घरी. हा कसं सुट्टी असलं कोणी की मग बरं राहते. मी आशा बाईली म्हटलं होतं, पण त्याला यावेळेस टाईमच नव्हता माय. तिलाच घाई गेल्या. हाव ना.
पण जाऊ आपण हे पा उद्या गिद्या पाहू मग जरा बरं कामं गिमं आटपू संध्याकाळचा स्वयंपाक करून टाकू भाज्या गिज्या करू आई मग पोळ्या करतात आपच आपण जाऊन घेऊन येऊ मग हा चालते ना हा तुम्हाला भेजा ना जरा साडीची साडी नाही काय लेव साडीनगिरी नाही काही काम नाही कायचं काम नाही बापा साडीचं रसाडीला आली बहीण तर साडी ना घेसन का तुम्हाला तर फक्त तो मळा ते वावरच दिसते अरे मग ते काय काय मला काय समजत नाही काय जाणं तू घेऊन तू कायसाठी असतं 2 टाइम खाता फक्त काही काम करत जाणं शिला तिला घेऊन जातो पाहू तुमचा भाऊ 2 टाइम खातं म्हणते दुसरं काही काम नाही मला कामच नाही का होते झोपच काढतो मी दिवसभर नाही नाही रे लय काम आहेत रे दिले काम नाहीत का दिले कायचे काम मस्त दुपारी टीव्ही लावला की दिली तर नावून हो बरं तुम्हाला तर कधी मला चांगलं दिसतच नाही बरं मी काय म्हटलं त्याला साडी आणायला जाईल ना तर मला 2000 द्यायचा मी बी साड्या आणतो किती दिवसाची म्हणून राहिले मला घरी घालायला साड्या फाटल्या मला साड्या आणायच्यात मला त्याचा 2000 ताईच्या कपड्याचे देतात त्याच्याजवळ बरं तू 2000 घेतो शिला तू बी 2000 घेतो दोघीले सारखेच तुम्हाला 1 साडी आणा 2 साड्या आणा 4 साड्या आणा त्याच्यात काय करायचं ते करा दोघीले 2,000 देतो मी आणि घेऊन या होय तुला 2000 देखील द्यायला आणतो पण ते पाहुण्यासाठी टावेल आणि ते घेऊन जाऊ मग शिला ते 2000 तुला साडी घेतो 1 घे 2 घे किती घेता हिशोबानं आणि खुशीचे कपडे साठी वरतून पैसे देतो काय टावेल लागे खुशीचे कपडे ते 2000 तू तुला घेऊन देतो साडी किती कसं घेतं काय घेतं ते तुमचं तुम्ही जा दोघी जणी बाया आणि ते घेऊन या ऍटो देतो मी तुम्हाला स्पेशल करून आणि ऍटोत बसा आणि ऍटोतून उतरून डायरेक्ट घरी होय ऍटोले आपले माझ्यावचाच देतो डायरेक्ट दुकानाजवळ न्यायचं त्याला म्हणायचं थांबते तुम्ही सांगून ठेवते रे तुमचं कपडे गिपडे घेणं बरं एका दुकानात घ्यायचं हिंडत नाही बसायचं पोरगी संघ आहे ऊन गिन लागलं तर नसतंच गोर होईल त्याच दुकानात सगळे कपडे घ्यायचे त्याच ऍटोत बसायचं सर कशी घरी यायचं अहो लकीली बनेना आणायच्या होत्या व त्याला बरमुडे पाहिजे त्याचे बरमुडे फुटले फाटले सारे लांबो पाय शिला कशी आहे हे इले करंगडी दिली ना की हात पकडते लांबो अजून आला की ना कोणाला काही मला या ना एखादा ड्रेस सांगा वशिला ते कसे आहेत ते अरे तर पोराचे बनेना फाटल्या बरमुडे फाटले आणा लागत नाही लेकराले कपडे असं आहे तुमचा भाऊ म्हणजे लांबत राहते म्हणते काही वाटते या माणसाला मी तिला वाटते की मी उगाच खर्च करतो नाही रे दादा आता लेकराले लागतातच ना कपडे त्या लकीली मी घेऊन जाईन आणि मी आणीन त्याला गाडीवर जाऊ आम्ही घेऊन तुम्ही तुमचं करा आणि चालले हिंडत नका बसू ते पोरगी संघ येऊन राहिले तर ऊन घेऊन लागेल त्या पोरीले इले हिंडायलाच पाहिजे तुला नाही माहित का रे बाबू मनोहर एखादा फोन घेऊन लावा लागत होता बाईले नाही जसं पाहुण्याच्या फोनवर लावा लागत होता नाही तर त्याला वाटीने आपण भेट घेतली चालला आलो त्यापासून फोनही नाही हो लेख लावा लागत होता नाही लावलाच नाही बरं संध्याकाळी लावीन ना मग आता पाहुण्यानं गाडी गिडी लावली पाहुण्याची तर ते धमधूम राहते रातचा लावीन मग बाई संग बोलल्या जाते मग तो ती जाणं म्हणा राहिले बुडेल तर वाटते या माणसानं दुसरं काही करावंच नाही नुसतं तिची पोरीच्याच मागं पुढे पा आता आले ना भेट घेऊन त्या बुड्याची 2 दिवस राहिली लेकी जोड तरी बी अजून माझा वायले फोन कर माझी इकडचे चोयरी दिसत नाही दिले तिची पोरगी दिसते फक्त या माणसाला काही अक्कलच नाही गावाची अशीच ते का नाही जात हो आणून राहिली ना हो ना अरे घरीच आहेस का तू मला वाटलं वावरातच गेला का रे तुला भोका आलता ना त्या पराठी पाड्याचं काय घेतलं होतं ना तुला काय झालं मग ते आलं बाबा पराठी पाडून झालो असं ऊन बोलकोस आले का पायच जाय बा हो बसा तुम्ही ओय पाणी आणू बाबा आले चहा टाक बाबा साई हो बाबा आले लय कलेक्टरची ड्युटी करून आले बाबा आता मी त्याला जातो पाणी घेऊन येत आहेत नाही माठ भरेला एवढा मोठा पेता येत नाही वत ना बुडेले माठचा माठ तोंडात हा माणूस ना मला बाई माझी घेते बसला जागेवर बाय बाबा आले पाणी हा नका लागते बुडगी काय हात पाय मोडले का त्या बुडीचे पाणी देतात तिला नवऱ्याले तो शांत त्यांना राहू दे बाई राहू दे वा मी हात पायच धुतो पहिले बाबा ते एक गाय घेऊन जात नका जातो बरं राहू दे जा बरं तुम्ही आता ऊन लय होते आणि काही चारा नाही काही नाही आता वावरे कोणता चारा आहे आता नाही रे तेवढी फिरवली तर खाद्यच डोर नाही तर काय तर हिरवा नाही तर काय तू कोणाच्या धुऱ्या धाऱ्यानं पोट भरती तिचं घरी का उभी बांधेल ठेवतं का लेका बाबू मनोहर तो माणूस काही ऐकत नाही मी सांगू थकली त्याला एखाद्या दिवशी चक्कर करून पडतील त्या वावराय ना मग सारा गावाने उचलून मग त्याला बरं वाटेल त्याला म्हणतो मुखाटानं घरात बसत जाते पोराच्या डोक्याला टेन्शन देऊ नका म्हणजे बुड्याला काही समजत नाही निरा पाना ते मीनाचा सासरा जाग्यावर बसला ना तुम्ही आता ऐका ना तसं तुम्ही बी बसा हा काहीच नाही करतात तर बुड्या घरातल्या घरात पोरग सांगते तसं तुम्हाला ते येतच नाही निरा उलट पोराच्या जीवाला घर लावून देता बस पहा जाग्यावर बुडील तर वाटते की हे जाग्यावर आणि नवरा जाग्यावर आम्ही हा असतो नवरा बायको टोले घ्यायले त्या माणसाला अक्कल नाही आपण काय कुटकुट करून फायदा आपलं कोण ऐकते माणसाला तर वाटते जशी येलच माय बाप आहेत आता बुड्याला गाय चालून आणता येत नाही बुड्या घरातलं झाडून पाणी दही करत नाही कसं निघालं पाहिजे म्हणजे माय बापानं हो मी होती नोकरा माय बापाला खाऊ घालेले
माझं नशी फुटलं बाई, काय माणसं असतात बाई, निरा बाय कायली असं फुलात ठेवतात. माणूस बाई मला नाही निरा. तू चहा शिजून राहिली का काय शिजून राहिली हो? अजून मला चहा होत नाही का? हा हो आणतो ना गाऊनच राहिली. आता बाई तुम्ही घेता का मामाजी, घेता का तुम्ही? असेल तर दे बाई शिल्लक, आता लोक ठेवलाच नाही का? का बाबा तुले 2 घंटे झाले मी चहा म्हणून राहिलो, तू अजून आई बाबाचा चहा ठेवला नाही का? तू एका चहा ठेवत असता का? तू तोंडवर करून त्याला म्हणता घेता का घेता का?